जनश्रद्धा या पहिला सक्षमीकरणामध्ये काम करणाऱ्या श्री समर्थ महाराज परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं आज स्वामी समर्थ केंद्रात बोलण्याचा योग आला। सगळ्या माझ्या मैत्रिणी इथे बसलेल्या आहेत आणि त्यांच्यासारखी एक शुद्ध भगिनी तुमच्याकडे स्वामींच्या कृपेने उभी आहे। मला असं वाटतं की ज्यांच्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही अशा स्वामींच्या समोर मी माझं मनोगत काय व्यक्त करणार। स्वामी समर्थांची आज्ञा झाली आणि माझ्यासारखी सुदृढ भगिनी श्री आणि स्वामींचे एक शुद्ध भक्त तुमच्याकडे पुढे दोन शब्द बोलायला उभी राहिली। स्वामींना विनंती केली, काय तुम्ही सांगू इच्छिता की ज्या स्त्रीला आज वर्षापूर्वी उभंही राहता येत नव्हतं, चालायला तकलीफ होत होती, पोस्ट कोविडच्या काळात ती अडकली होती, पण आज स्वामींची कृपा आहे की तिनेच मला केंद्रात आणलं आहे आणि तुमच्या पुढे बोलायला उभे केली आहे। श्री स्वामी समर्थ। आज भोसले सरांच्या सुनीताईंच्या आणि आज माझ्या इथे असंख्य मैत्रिणी स्वामी सेवेकरी बसलेल्या आहेत आणि मी पण एक अगदी शुद्ध थोडीशी सेवा करणारी स्वामींची सेवेकरी आहे। मला असं वाटतं स्वामी कोण आहे, तो स्वामींना कसं जाणून घ्यायचं आपण आणि स्वामींचं कार्य काय आहे। मला असं वाटतं की जेव्हा स्वामींना जाणायचं आहे ना तेव्हा आपल्याला स्वामींचे सगळे अवतार अभ्यासावे लागणार आहे। 1149 ते 1878 हा स्वामींचा कालखंड आहे। अक्कलकोटला स्वामी फक्त 22 वर्ष होते, पण स्वामींचा जन्म कुठे झाला? स्वामी सुताचा जेव्हा स्वामी सुतांनी जेव्हा स्वामींचं चरित्र लिहिलं त्यावेळी स्वामी सुत म्हणतात की छेलीखेडे ग्रामात, पंजाब मधल्या छेलीखेडे ग्रामात 1149 मध्ये स्वामींचा जन्म झाला। तो कसा झाला? छेलीखेडे ग्रामात जमीन दुबकली आणि 8 वर्षाचा तेजपुंज बालक जन्माला आलं आणि नंतर ते खेडे ग्रामे काही दिवस वास्तव्य करून ब्रह्मतीला निघालं, कारण 1149 ते 1878 हा कलियुगाचा संपूर्ण काळ स्वामी समर्थांचा आहे। गेले कुठे तेव्हा असे तो हिमालय म्हणजे ते जेव्हा उत्पन्न झाले, जेव्हा प्रगत झाले तेव्हा हिमालय असे तो हिमालय पूर्ण भारत भ्रमण करून अनेकाची दुःख, अनेकाच्या यातना, अनेक शुद्ध लोकांची दुःख, तसेच 5-10 हजार वर्ष तप करणारे हिमालयातले तपस्वी यांचा उद्धार स्वामी समर्थांनी केला। आणि मग 1330 सालात, साधारण 1330चा काळ होता, तो सावित्री काठक जैन यंत्र हा यज्ञ पिठापूरला झाला आणि मग 1330 मध्ये स्वामींचा हाच अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा धारण झाला। सगळ्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र वाचलंच असेल। मला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांच्या अनेक कथा आहेत, म्हणजे स्वामी काही 10 मिनिटात सांगण्यासारखे नाही। तो माझा जन्म सुद्धा अपुरा पडेल असे स्वामी आहेत आणि 21 अध्यायात तर स्वामी बसणारच नाहीये। तर तो श्रीपाद श्रीवल्लभांचा स्वामींचा अवतार कलियुगातला पहिला 1930 ते 1950-52 म्हणजे अवघा 30 वर्षाचा श्रीपाद श्रीवल्लभांचा काळ, म्हणजे पिठापूर येथे 16 वर्षाचं श्रीपाद श्रीवल्लभांचं वास्तव्य आणि त्यानंतर जगाच्या कल्याणासाठी घर सोडून 20 वर्ष उदयपूरला श्रीपाद श्रीवल्लभांचं वास्तव्य होतं। आणि मग आपण जेव्हा म्हणतो गुरुद्वाराशी, त्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला अवतार
समाप्त केला. समाप्त नाही म्हणताय ना, दुसऱ्या अवतारात प्रवेश केला. आणि त्यानंतर कारंजाला जो अवतार झाला तो नरसिंह सरस्वतींचा अवतार. तो नरसिंह सरस्वती अवतारात स्वामी समर्थ हे 80 वर्ष वास्तव्य करून होते. ज्या वेळेला माधव आणि अंबिका यांच्या पोटी त्यांचा नरसिंह सरस्वतींचा कारंजाला अवतार झाला. नरसिंह सरस्वतींचं वास्तव्य श्रीशैल्य, नरसिंहवाडी, औदुंबर आणि शेवटी गाणगापूरला त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. आणि दत्त संप्रदायाची गुरु परंपरा आणि पादुकांच्या पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. आणि त्याच काळात सायलदेवांनी गुरुचरित्र लिहायला सुरुवात केली होती. गुरुचरित्र हा एकदम सिद्ध ग्रंथ आहे. असं म्हणतात की गुरुचरित्र नुसता ग्रंथ जरी घरात असला ना तर कोणत्याही इतक्या सुंदर लहरी, इतक्या सुंदर व्हायब्रेशन घरात पडत असतात. आणि ज्या वेळेला नरसिंह सरस्वतींचा अवतार समाप्त झाला, अवतार समाप्त म्हणताच येणार नाही या थोर पुरुषांचे, त्यावेळेला नरसिंह सरस्वती नावेत बसले. शेवंतीच्या फुलांची आरास केलेली होती. शिष्यांचा निरोप घेतला आणि पादुका गाणगापूरला आपल्या आत्मलिंग पादुका आहेत. गाणगापूरच्या ज्या पादुका बघतो आपण त्या नरसिंह सरस्वतींच्या स्वामीच्या हृदयातनं काढलेल्या आत्मलिंग पादुका आहेत. त्या स्थापन केलेल्या पादुका नाहीये. आणि मग कर्दळीवनात नरसिंह सरस्वती गुप्त झाले. नरसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले आणि भक्तांना सांगितलं की ह्या ज्या माझ्या पादुका मी इथे सोडून जातो आहे, तुम्ही केव्हाही माझं स्मरण करा, मी क्षणात तिथे हजर होईल. आताही मला असं जाणवत आहे की स्वामी माझ्या बरोबर आहे तिथं. केव्हाही स्वामींचं स्मरण करा. माझ्या अष्टभाव दाटून येत आहे, माझ्या डोळ्यात पाणी येत आहे की आज स्वामींनी मला इथं उभं केलं आहे. आणि मग कर्दळीवनात ज्या वेळेला नरसिंह सरस्वती तपाला बसले आणि त्यानंतर साधारण 300 ते 350 वर्षाचा काळ निघून गेला. 300 ते 350 वर्षाचा काळ निघून गेल्यावर मग एक दिवस चैत्र शुद्ध द्वादशी, जेव्हा 1149 साली पण स्वामी प्रगट झाले, चैत्र शुद्ध द्वादशी गुढीपाडव्याचा दुसरा दिवस, एक लाकूड तोड्याला सहज गेला आणि वर औदुंबर आणि पिंपळ असा तिन्ही वृक्षांचा संगम तिथं दिसला. आणि मग सहजच त्या झाडावर चढून लाकडं तोडता तोडता कुणाल खाली पडली की स्वामींची लीला होती ते मी नाही सांगू शकत. पण कुणाल खाली पडली, वारुळाला घाव लागला. तुम्हाला सगळ्यांना ही कथा माहितीच आहे, पण मला पुढे सांगायचं आहे की स्वामींची लीला काय. तो घाव लागला आणि स्वामींच्या मांडीतला तो घाव लागला आणि वारुळातनं रक्तस्राव सुरू झाला. लाकूड तोडा अतिशय घाबरला आणि वारुळ दुभंगलं आणि तेजपुंज अजायन बाहू स्वामींची मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. 6 फुटापेक्षा उंच मूर्ती, अजायन बाहू, गुडघ्याच्या खाली त्यांचे हात, कमलासारखे विष्णूसारखे कमल नयन त्यांचे डोळे आणि तेज तीक्ष्ण दृष्टी, जसं काही 1000 सूर्यांचा प्रकाश पडलाय अशी स्वामींची ती दृष्टी. लाकूड तोडा अत्यंत घाबरला, लटालटा कापू लागला. स्वामी देवांना शरण गेला. हे मी काय करून बसलो देवा? स्वामींनी त्याला अभय दिलं. पण मला हा प्रश्न पडला जो स्वामी सुतांनी स्वामींना विचारला की शुद्र लाकूड तोडा अगदी खालच्या जातीतला, शिकलेला नाही की खूप वेद पठण केलेला नाही, एक अडाणी चंचू जातीच्या जमातीतला तो लाकूड तोडा, आदिवासी लाकूड तोडा, तो स्वामींचा भक्त पहिला कसा काय झाला? स्वामींना काय सिद्ध करायचं होतं की अरे माझ्या भक्तीसाठी तुला पुस्तक वाचन करायची गरज नाही, तुला विद्वान पांडित्य व्हायची गरज नाही, तुला शिक्षण व्हायची गरज नाही, तुला अमुकच जातीमध्ये जन्म घ्यायची गरज नाहीये. तर लाकूड तोड्याच्या माध्यमातून स्वामींनी दाखवलं की एक शुद्ध जातीचा भक्त तो माझा आज समाधी भंग करू शकतो आणि तो माझं तेज स्वीकारू शकतो, तो माझा पहिला भक्त आहे. मग स्वामींनी त्याला अभय दिलं आणि मग लाकूड तोड्याला त्याचे सगळे जन्म आठवले. स्वामींपर्यंत जायला अनेक जन्मांचं पुण्य लागतो. इथं सगळे बसलेले आहेत ना, तर दिंडोरीला किंवा दिंडोरी केंद्रात किंवा या केंद्रात किंवा स्वामींच्या कुठल्याही मंदिरात किंवा अक्कलकोटकडे पाय वळायला सुद्धा 7 जन्माचं पुण्य लागतं. आपण सगळे खूप भाग्यवान आहेत की आपले पाय या केंद्रात वळले. आज लाकूड तोड्याला 3 जन्म आठवले.
निर्माण केलं, स्वामी ताबडतोब माझी इच्छा पूर्ण केली आहे. कर्मबंधनाची गती कोणालाच माहिती नाही. ज्या वेळेला लाकूड पहिला जन्म आठवता, दत्त अवतारातला पहिला जन्म आठवतो, अनुसूया आणि अत्रि ऋषीच्या आश्रमात, त्यावेळी जेव्हा अनुसूया दत्तांना खेळवत होती, जेव्हा अध्यात्माच्या गोष्टी चालत होत्या, तेव्हा लाकूड तोड्या हरिण होता त्या जन्मात आणि रोज दत्तगुरूंचं दर्शन घेत होता आणि मनोमन प्रार्थना करत होता की मी तर कोणालाही बोलू शकत नाही, मी काही मनुष्य जन्मात नाही, पण तुझी सेवा आणि तुझं दर्शन मला रोज घडो. लाकूड तोड्याला त्या जन्मात रोज दत्तगुरूंचं दर्शन झालं. दुसरा जन्म श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात, त्यावेळेला श्रीपादांचा भाऊ म्हणून जन्माला आलं ते हरिण, तो लाकूड तोड्या, आणि पांगळा म्हणून जन्माला आला. 16 वर्षानंतर ज्या वेळेला श्रीपाद श्रीवल्लभ पुढच्या यात्रेला निघाले, तेव्हा त्या पांगळ्या भावाला वरद हस्त ठेवला, त्याचा विद्वान पंडित झाला आणि त्याचं संपूर्ण पांगळे पण गेलं. तिसऱ्या नरसिंह अवतारात कारंज्यांना स्वामी समर्थांचा तो भक्त म्हणून जन्मास आला आणि अखंड मरेपर्यंत स्वामींचा नामजप केला आणि म्हणून चौथ्या अवतारात लाकूड तोड्याच्या हातनं स्वामींचा समाधी घेतली आणि स्वामी प्रगट झाले. तेव्हा 4 जन्माचं पुण्य जेव्हा गाठीशी होतं, तेव्हा लाकूड तोड्याला स्वामींचं दर्शन झालं आणि पहिला बहुमान मिळाला. स्वामींचा तो पहिला भक्त होता आणि ताबडतोब मोक्ष प्राप्तीला लाकूड तोड्या गेला. आज मला इथं येऊन हेच सांगावंसं वाटतं की जेव्हा पाय वळतात ना स्वामी केंद्रात, तेव्हा फक्त इकडे कोण बसले, तिकडे कोण बसले, काहीच नको. सेवा कोणती मिळाली आहे त्याचं पण भान नको, फक्त स्वामींचे पाय दिसले पाहिजे आणि स्वामींची सेवा दिसली पाहिजे. म्हणतात ना स्वामी, न लगे मला मान सन्मान काही, न लगे मला मान सन्मान काही, अखंडित वृत्ती रमोतम पायी, देह शक्ती सदैव नामस्मराया, नमस्कार माझा तुझा गुरुराया. स्वामी समर्थांना वंदन करते. पुढे काय झालं, कर्दळी वनात स्वामी अक्कलकोटला नाही आले. स्वामी अक्कलकोट, कर्दळी वन ते अक्कलकोटचा स्वामींचा प्रवास 100 ते 200 वर्षाचा होता. स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा 900 ते 1000 वर्षाचं स्वामींचं वय होतं, असा स्वामी सुद्धांच्या पुस्तकात उल्लेख आहे. स्वामी हिमालयात गेले, अनेक योगी तपस्वींना स्वामींनी दर्शन दिलं, अनेक वाघांना पण स्वामींनी दर्शन दिलं की जे आधीच्या जन्मात ब्राह्मण होते, पण ते गर्वामुळे त्यांचं वाघात सिंहात रूपांतर झालं होतं. ते हिमालयात स्वामी नामाचा जप करीत बसले होते. 5-10 हजार वर्ष उलटून गेलेली होती. अशा लोकांना स्वामींनी दर्शन दिलं. अनेक कुष्ठरोगी होते, अनेक महारोगी होते, त्यांना स्पर्शाने स्वामींनी दान दिलं, कारण त्यांची अखंड नामस्मरणाची तपश्चर्या हिमालयात चालू होती. स्वामी हिमालयात गेले, तिथून स्वामी बद्री केदारनाथाचं दर्शन घेतलं. हिमालयात शिवाचा अंश अवतार होते स्वामी. शिवाचा अंश अवतार असल्यामुळे शिवाशी हिमालयात शिवाबरोबर वास्तव्य झालं स्वामींचं. त्यानंतर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, कलकत्त्याला प्रत्यक्ष कालीचं स्वामींनी दर्शन घेतलं. कालीच्या गाभाऱ्यात कालीशी हितबूज केलं की आता माझा अवतार अक्कलकोटला आहे, मला तिथंच अवतार धारण करायचा आहे, मी अक्कलकोट स्वामी म्हणूनच ओळखले जाणार आहे. पण हा जो होता हा प्रत्यक्ष परमेश्वर रूप घेऊन आला होता. आणि त्यानंतर स्वामी रामेश्वरला आले. रामेश्वरून स्वामी द्वारकेला आले. मला खूप कथा ऐकव स्वामींच्या, म्हणजे मी जर बोलायला लागली ना स्वामींविषयी तर मला असं वाटतं की माझा जन्म पण अपुरा पडेल, इतकं काही स्वामींनी दिलंय आणि इतकं काही स्वामींच्या चरणापाशी आहे. आणि मला माझ्या मैत्रिणींना मी एक छोटंसं एक हितगुज आहे तुमच्याशी की स्वामी कोण आहे. ज्या वेळेला स्वामी रामेश्वरला गेले तिथल्या पण पंड्यांना स्वामींनी ताकीद दिली की गोर गरिबांना सुद्धा मोफत दर्शन, कोणालाही हे दार खुलं पाहिजे 24 तास. त्यानंतर स्वामींचा जन्मच त्याच्यासाठी होता की गोर गरिबांचा उद्धार होता. स्वामींचा जन्मच त्याच्यासाठी होता की हे सगळे कर्म काय हे सगळं दूर करून सगळ्यांना सारखी वागून जे आता माऊली करतायत, मोरे दादा करतायत, मोरे माऊली जे करतायत ते स्वामींचं काम पुढे चालत आहे. आणि ज्या वेळेस स्वामी द्वारकेला गेले, द्वारकेला नारायण सरोवर आहे, त्रिविक्रम श्रीकृष्णाच्या मंदिराजवळ. तिथे त्रिविक्रम श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि नारायण सरोवर आहे. तर नारायण सरोवरात स्वामींना स्नान करायचं होतं. या गोष्टी एक बोधपाठ म्हणून मी सांगते. नारायण सरोवरात स्वामींना स्नान करायचं होतं. स्वामी गेले की मला आता नारायण सरोवरात स्नान करायचं आहे. तिथे ते पंडे असतात, पंडे म्हणजे ब्राह्मण. त्यांनी सांगितलं दक्षिणा लाव स्वामींना, तुम्हाला सरोवरात स्नान करायचे, आम्हाला दक्षिणा द्या आणि मग तुम्ही सरोवरात स्नान करा. स्वामी म्हणे अरे निसर्ग निर्मित सरोवर आहे, तिथे तुला दक्षिणा कशाला पाहिजे. सूर्य जेव्हा तुला प्रकाश देतो, तुझ्या
स्वामी पद्मासन घालून बसले. तुमच्यापैकी काही कथा ज्ञात पण असेल. स्वामी जेव्हा पद्मासन घालून सरोवरात बसले त्यावेळेला अचानक सरोवरातल्या जलदेवता वर आल्या आणि स्वामींना अभिषेकाला लागला. सरोवरातली कमळे सगळे स्वामींच्या पायाशी उभी राहिली आणि अचानक एक दिवा आला आणि स्वामींची आरती उडवू लागला. हे सगळं पाहिल्यावर पंडे मात्र घाबरले. अनेक लोक ते सगळं बघायला जमलेले होते, घाबरले. आता आपली काही खैरच नाही, आता आपल्याला शाप मिळणार आहे. पण स्वामींनी त्यांना अभय दिलं आणि सांगितलं, आम्ही दीनदुबळ्या लोकांचा परमेश्वर आहे, मोठ्यांचा परमेश्वर नाही. म्हणजे तुम्ही आज पैसे घालून दर्शन द्या ही प्रथा इथली मोडा. अरे निसर्ग तुमच्याकडे पैसे मागत नाही, निसर्ग तुमच्याकडे भक्तिभाव मागतो. परमेश्वर तुमच्याकडे भक्तिभाव मागतोय तर त्याला भक्तिभावातच राहू द्या. आणि हे सगळं परमेश्वरन आहे. पूर्ण ते गाव सगळं तिथं लोटलं आणि तिथं एक ब्राह्मण होता. कथा याच्यासाठी सांगते की माऊलींनी हा जो उपक्रम सुरू केलाय त्याचं महत्व समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तो एक ब्राह्मण हे सगळं बघत होता. पूर्ण गाव तिथे लोटलेला होता आणि त्या ब्राह्मणाच्या मनात असं आलं की मी इतका विद्वान ब्राह्मण आहे, इतक्या वर्षाचं देवाचं नामस्मरण करतोय, पण कर्म दरिद्रता माझी काही सुटत नाही. अनेक व्यथा, अनेक दुःख. मला असं वाटतं माझ्यासहित इथं जितके सगळे सेवेकरी आहेत कोणालाच दुःख चुकलं नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून काढे. बाहेरचा मुखवटा खूप वेगळा असतो, आतलं दुःख खूप वेगळं असतं. कोणी असं नाही येतं की ज्याला काहीतरी दुःख नाही. असाच तो ब्राह्मण होता आणि तो विचारू लागला. स्वामींच्या पायाची नवल घेतली. स्वामी देवा, मी एक विद्वान ब्राह्मण आहे, मी अखंड तुमचं नामस्मरण करतो आहे, पण आज माझं दारिद्र्य सुटत नाही. मला असं पुष्कळ वाटतं की मी इतका विद्वान आहे पण माझी विद्वत्ता कोणाच्याच उपयोगाची नाही का? स्वामी म्हणतात, तुझी आता ती वेळ आलेली आहे तुझ्या कर्मबंधनातून मुक्तता देण्याची. स्वामी विचारतात, तुझे आईवडील कुठे? तो ब्राह्मण म्हणतो, स्वामी तेव्हा माझ्या आईवडिलांना जाऊन 30 ते 32 वर्ष उलटली. मी लहान असताना माझ्या आईवडील मला सोडून गेले. मी अनाथ आहे, मला आईवडील नाही. स्वामी म्हणतात, अरे तुझे वडील इथेच आहेत. सगळे लोक असे तुमच्यासारखे जमलेले आणि स्वामींच्या तोंडून निघतं, तुझे वडील इथेच आहेत. त्याचा थरकाप होतो. तो म्हणतो, नाही देवा, माझ्या वडिलांना जाऊन खूप दिवस झाले. अरे मला घरात जाऊन बघ, तुझ्या मुलाला पाळण्याला झोका देतात. इतके सगळ्यांचा थरकाप होतो, सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. सगळेजण त्या ब्राह्मणाच्या घरात जातात. एक नाग असतो आणि नाग फणी काढलेला असतो आणि पाळण्याला झोका देत असतो. तर सगळे गावकरी त्या नागाला मारायला उठतात, काठा आणतात. अरे तुझ्या घरात नाग कसं काय घुसला? स्वामी सगळ्यांना शांत करतात आणि म्हणतात, हे याचे वडील आहेत. जेव्हा वासनेचा क्षय होत नाही आणि मृत्यू जवळ येतो त्यावेळेला 84 लक्ष योनीतनं माणसाच्या फेऱ्याची सुटका नाही. स्वामी म्हणतात की वासनेचा क्षय करा. जसा एखादा आनंद उपभोगतो ना, तसे ह्या क्षणाला जरी मृत्यू आला ना तरी स्वामींचं नाव घेऊन त्याला शरण द्या. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझ्या आई वडिलांचा वासनेचा क्षय झाला नाही ते नागयोनी भ्रमण करता येतं. आणि म्हणून ते त्यांना जेव्हा मोक्ष प्राप्ती झाली नाही, त्यांची त्यांच्या योनीतनं सुटका झाली नाही, म्हणून तुझी प्रगती नाही, तुझं दारिद्र्य तू दारिद्र्य अवस्थेत आहे. मला ही गोष्ट सांगून आणि स्वामी त्या नागाला जवळ घेतात. नाग मनुष्यवाणीने बोलू लागतं, स्वामी माझ्या वासनांचा क्षय झाला आहे. कसं असतं ना आपलं मन, मुलगा असला मुलगी असलं की त्यांना मोठं करायचं, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं, पुन्हा त्यांचं लग्न पण बघायचं, पुन्हा नात नातू पण बघायचे, पुन्हा नातवाचं पण लग्न बघायचं. म्हणजे ज्या वासना आहेत ना शरीरातल्या त्या आपल्या मनापर्यंत संपत नाही. आणि मग म्हणताना जी वासना मनात असते ना, मग त्या वासनेने ते रूप धारण करतो. हे स्वामींनी शिकवून दिला. अशा अनेक कथा आहेत स्वामींच्या. पण मला एकच सांगायचंय सगळ्यांना की अडचणी प्रत्येकाला येतो, प्रत्येक जण इथं आलेला आहे, पण कोणत्याच वासना म्हणजे तू बाहेरून दिसतीये पण आतून मुक्त झालेली. श्रीकृष्ण द्वारकेला होता पण श्रीकृष्ण मुक्त होते. श्रीकृष्णांनी गीतेत हेच सांगितलं की मी आतून पूर्ण पूर्ण निर्मळ आहे, मुक्त आहे, मला कोणतीही वासना नाही. स्वामींनी हेच सांगितलं, इथं तू उभी आहे पण आतून पूर्ण मुक्त आहे. जसं चाललंय, जसं स्वामींच्या सवयीने घडतंय तसं चालू द्या, पण आतून पूर्ण मुक्त व्हा, वासनांचा क्षय करा. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी स्वामींपर्यंत कशी पोहोचली. 19व्या वर्षी लग्न झाल्याने मनमाडला आले. आईने ना एक
आणि त्याला प्लास्टिकची पिशवी घालून माझ्याजवळ दिला. तुझ्याकडे चालतं नाही चालत, प्रत्येकाच्या घरचे पण धर्म कुळाच्या देवधर्म वेगळं असतं. एक पुठ्ठ्यावर साधा स्वामींचा फोटो चिटकवलेला, त्याला प्लास्टिकची पिशवी घातलेली आणि स्वामी सेवेचं अक्कलकोटचं मासिक आईने बरोबर दिलं. ते लावून दिलं होतं मला दर महिन्याला वाचायला. आईने सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ कन्यादान हेच की तुझ्या बरोबर मी स्वामी देते. तिने सांगितलं हो स्वामींना फक्त दिवाला आणि बस दर बुधवारी तू आरती कर. मी तेवढंच केलं, कारण नंतर मुलं बाळ प्रपंच व्याप याच्यात मला जास्त करणं कधीच जमलं नाही. त्याच्यानंतर गुरुचरित्र आलं. गुरुचरित्राची घरात पारायण झाली, स्वामी चरित्राची पारायण झाली, श्रीपाद श्रीवल्लभांची अखंड पारायण झाली आणि चैत्र शुद्ध विद्येला स्वामींची मूर्ती माझ्या घरात आली आणि पादुका आल्या. बस ही अखंड सेवेने मला इथपर्यंत घेतलं. माझा एक प्रसंग असा सांगते की मंगळवार होता, जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले. 15 ते 20 वर्ष झाले. क्षमा मागते जर माझा टाइम होत असेल तर 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कलावती आईची भजनं आवडायची आणि आमचं मंदिर आहे एवढ्याला महालक्ष्मी गोपाळकृष्णाचं. त्यामुळे गोपाळकृष्णांचं वास्तव्य जन्माष्टमी कुळधर्म कुळाच्या कुलदेवतेच्या सगळं घरात असायचं. महालक्ष्मीची आराधना हे सगळं असताना एक दिवस आईंच्या मंदिरात भजनाला ओढ घ्यायचं. ज्ञानेश्वरी भागवताच्या पारायणाला अगदी लग्नाच्या आधीपासून अधिकाच्या पोथींना मन सारखं ओढ घ्यायचं. आणि त्यातच आम्ही 2000 मध्ये संगीत अकेडमी आम्ही श्री रविशंकरच्या आश्रमात जाऊन आलो. तिथं पण मन ओढ घ्यायचं. त्यांची भजनंही खूप आवडायची. दत्त मंडळाची दत्तोपासन मंडळाची भजनंही खूप आवडायची. आणि एक दिवस कोणीतरी मला म्हटलं कागदवरती गुरु गेलेत का? 15-20 वर्ष झाली त्या गोष्टीला. आता माझ्या लग्नाला 32 वर्ष उलटून गेले. तर त्यावेळेला कोणीतरी म्हटलं स्वाती गुरु केले का? मग मात्र मी अस्वस्थ झाले. म्हटलं सगळीकडेच आपलं मन ओढ घेतं, पण आपल्याला असे काही गुरु नाही भेटले बरं का की एकाच ठिकाणी आपलं कॉन्सन्ट्रेशन होईल. तर मी काय म्हटलं, आईच्या मंदिरात जाते ना तिथं रिक्षा म्हणजे तिथं गुरुमंत्र घ्यावा का? श्रीश्रींचं भजनं आवडतात तिथं गुरुमंत्र घ्यावा का? कृष्ण म्हणजे जगद्गुरु, कृष्ण आपल्याला गुरुमंत्र देईल. हे असं झालं आणि आज मंगळवारच आहे. एका मंगळवारची पहाट अशी आली की पहाटे 3:30 पावणेचारला स्वामींनी उठवलं. ब्रह्ममुहूर्त होता आणि स्वामी आजार पाहून रूपात स्वप्नात आले आणि मला म्हणतात अक्कलकोटचं मंदिर दाखवलं. तोपर्यंत अक्कलकोटला कधीही गेले नव्हते, कुठेच गेले नव्हते घर सोडून आणि अक्कलकोटचं मंदिरही बघितलं नव्हतं. अक्कलकोटचं मंदिर स्वप्नात आलं आणि त्या आतमधल्या गाभाऱ्यात स्वामी पद्मासन घालून बसलेले आणि माझ्या नावाने मला हात मारतात. स्वाती ये अगं तुला युगानुगाच्या गोष्टी सांगायच्या माझ्याबद्दल माझे मिस्टर पण. कारण असं म्हणतात की मिस्टरांच्या आज्ञेशिवाय ते पहिले गुरु ते असतात आणि त्यांच्या आज्ञेशिवाय आपला गुरुमंत्र होत नसतो कधीच नाही. तर त्यांच्या आज्ञेशिवाय कोणतंच काम होत नसतं. तर आम्ही दोघेही मला स्वप्नात दिसतात आणि स्वामी म्हणतात ये स्वाती तुला मी तर तुझा युगानुगाचा गुरु आहे, तुला 4 गुरुमंत्राच्या गोष्टी सांगायच्या आहेत. गुरुमंत्र दिला, काय सांगितलं ते काही आठवत नाही. माझं स्वप्न मोडलं आणि 2 तास स्वामींच्या मूर्तीपुढे नुसती बसून होते. आणि त्यानंतर चैत्र शुद्ध विद्येला माझ्या मिस्टरांनी मला अक्कलकोटला नेलं आणि जसं स्वप्नात मी मंदिर बघितलं तसं अक्कलकोटचं ते मंदिर आणि तिथून स्वामी सेवेला सुरुवात झाली. आणि मग फक्त स्वामी सेवेचे पाय दिसतात, फक्त स्वामींचे पाय दिसतात. दुसरा दिवस रात्र काही दिसत नाही. संसारात सगळं होतं. एक दिवस असंच रात्री 3:30ला पेपरचं काम करत होते. स्वामींचा अनुभव तर इतके की पुस्तक लिहिलं तरी कमी पडणारे अनुभव आहे. एकदा 3:30ला पेपरचं काम चालू होतं आणि सकाळी मार्केटला पेपर पोहोचवायचा होता मला आणि पेपरचं काम करताना रात्रभर आमचं पेपरचं काम चालायचं. त्यावेळेला पहाटे 5 पर्यंत पेपरचं काम चालायचं. स्वामींच्या कृपेने कधी काही अडथळा आला नाही, काहीच नाही. आणि एक दिवस असं झालं की माझे मिस्टर नाशिकला गेले होते दिवाळी अंकाच्या कामासाठी आणि मी एकटी होते ऑफिसला. त्यावेळेला काही माझ्या हाताखाली कारागीर वगैरे नव्हते. पेपरचं काम एक 10 वर्ष मी स्वतःच केलं असल्यामुळे 3:30ला सगळ्या प्रिंट माझ्या कॉम्प्युटरच्या प्रिंट चालू केलं आणि सगळ्या प्रिंट माझ्या ब्लॅक आल्या, सगळ्या काळ्या, काहीच नाही त्या प्रिंटरवर. आणि मग मात्र मी घाबरले कारण मी अनेक लोकांच्या जाहिराती घेऊन ठेवलेल्या होत्या आणि सकाळी दिवाळी अंकाच्या आधीच अंक मार्केटमध्ये जाणं गरजेचं होतं. मी काही केलं नाही. तो फोटो होता माझ्याकडे, त्यावेळेला मूर्ती वगैरे काही नव्हतं, साधा फोटो होता. रात्री तुपाचा दिवा लावला, स्वामींनी शक्ती दिली आणि एक माझ्यात करून डोळे मिटून स्वामी पुढे बसले. म्हटलं स्वामी हे कोणतं संकट आणलंय? मी एवढ्या लोकांच्या जाहिराती घेतल्या, उद्या जर मार्केटमध्ये अंक जर माझा छापून गेला नाही तर माझी काय
महिमा जप झाला. डोळे मिटून स्वामींच्या फोटो पुढे बसले. तुपाचा दिवा अगरबत्ती लावली रात्री 3:30ला. आणि मग मी जेव्हा पुन्हा कॉम्प्युटर केबिन मध्ये आले आणि कॉम्प्युटर चालू केला स्वामींचं नाव घेऊन, तुम्हाला काय सांगू मैत्रिणींना, सगळ्या प्रिंट माझ्या मुलाला अगदी छान अक्षरात, म्हणजे एक पण प्रिंट काही नाही. आणि माझा पेपर दुसऱ्या दिवशी छापून मार्केटला गेला. ही जी स्वामींची कृपा आहे ना, स्वामींकडे काहीच लागत नाही. गुरुमाऊलींनी इथं बोलवलं ना, गुरुमाऊली म्हणतात रोज 11 माळी जप करा. कशासाठी? आपल्यासाठी. का तुमचं एक चित्त ठेवणार नाही. रोज 3 अध्याय स्वामी माऊलींचे वाचा. का? त्यांनी गुरुचरित्र संक्षिप्त करून दिलं, सप्तशतीचे अध्याय संक्षिप्त करून दिले. कारण त्यांना माहिती कलियुगात कोणाकडेच वेळ नाहीये हे सगळं करायला. त्यामुळे त्यांची खूप कृपा आहे, खूप कृपा आहे. माझ्याकडनं सुद्धा नवरात्र सप्तशतीचं वाचन होत नव्हतं. गुरुमाऊलींच्या सप्तशतीच्या ग्रंथामुळे साधं प्राकृत मध्ये वाचन व्हायला लागलं. अशी भीती नाहीशी झाली की संस्कृतचा एखादा शब्द चुकला तर, ही भीती गुरुमाऊलींनी नाहीशी करून टाकली. आणि त्यात आता स्वामी ग्रुपवर असा मेसेज आला की ज्या महिलांना आमच्यासारख्या अजिबातच काही सेवा देणं शक्य नाही, त्यांनी अगरबत्ती स्वामींपुढे लावावी आणि स्वयंपाक करता करता स्वामींचा जप करावा. अनेक माऊलींनी, अनेक मैत्रिणींनी हे अनुभव सांगितले आहेत. एकच सांगते जाता जाता, माझा वेळ संपलेला आहे, किती बोलली तरी कमी पडणार आहे. जाता जाता फक्त एकच सांगते, आपण इथे सगळ्या मैत्रिणी आहोत बरं का, आणि आपली दुःख आहे ना आपापसात चर्चा कधी करू नका. कोणाची सासू वाईट असते, कोणाची सून वाईट असते, कोणाची जाऊ वाईट असते, भावाभावाची घरात भांडणं असतात, कोणाची मुलं ऐकत नाही, काही वृद्धाश्रमात जातात. पण खरं सांगू का, ते कोणीच वाईट नसतात, ती आपली कर्म असतात. आणि आपल्या कर्माची बंधनं कधी चुकत नसतात. तर जे काही दुःख सांगायचं ना, आणि कोणाची चेष्टा, कोणाची टिंगल टवाळी, कोणाकडे काही भांडणं झाले तर त्याची चर्चा कृपया करू नका, कारण आपण सगळे स्वामी भक्त आहोत. मला एकच सांगायचंय की फक्त स्वामींचं नामस्मरण करा. कुठे दिसलं ना कोणी येऊन जरी तुम्हाला सांगितलं नाही तिच्याकडे काय चाललंय का, भांडण चाललंय का, नवरा बायकोंचे भांडण चाललंय, सासू सासऱ्यांचे भांडण चाललंय, लेकी सुनाचे भांडण चाललंय, ही वेगळी झाली का, हिची मुलगी पळून गेली का, नाही, ती पळून गेलेली मुलगी पण वाईट नसते. फक्त ते आपले कर्मबंधन असतात आणि कोणत्या तरी जन्मात कुठलं तरी पाप घडलेलं असतं. मी कोविडमध्ये जेव्हा आता आजारी पडले ना, तेव्हा मला मी स्वामींना म्हटलं, काय माऊली म्हटलं, जी तास खाली बसून पारायण करणारी बाई, तिला तुम्ही खाली बसणं बंद करून टाकलं. पण स्वामी म्हणाले ना की तुला उभं करणार आहे, आणि स्वामींनी खरंच उभं गेले. स्वामींचं पद घेऊन मी माझे 2 शब्द संपवते. भवतारकया तुझ्या पादुका वंदिनवी माथा, करावी कृपा गुरुनाथा. भवतारकया तुझ्या पादुका वंदिनवी माथा, करावी